पुण्यातील एरंडवणे परिसरात सायबर चोरट्यांनी 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नीला तब्बल 22 दिवस दहशतीखाली ठेवून 2,09,00,000 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे येथील या प्रकरणात भामट्यांनी पीडित दाम्पत्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवल्याची भीती दाखवली. तसेच प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध असल्याचा खोटा आरोप करून अटकेची धमकी दिली. फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला तपास यंत्रणांचे अधिकारी सांगत सुप्रीम कोर्टमध्ये केस प्रलंबित असल्याचा बनाव केला. अटकेच्या भीतीने दाम्पत्याने कुणालाही माहिती न देता टप्प्याटप्प्याने आयुष्यभराची पुंजी त्यांच्या खात्यात वर्ग केली. घटना लक्षात येताच सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अज्ञात कॉल, व्हिडिओ कॉल किंवा तपास संस्थेच्या नावाने येणाऱ्या धमक्यांवर विश्वास ठेवू नये आणि तत्काळ सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा.